पुन्हा मुख्यमंत्री केलं? अरे बाबा, तो आता तर मी काय सांगतोय, आता त्यांचा महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना. हा तुमचा विषय आता मी नंतर आहे ना. पुन्हा पुढचं 5 वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे, काम करायचं आहे, त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे. एक मिनिट मला सांगायला, आपल्याला मी एक आपल्याला एक उदाहरण सांगतो. केंद्र सरकार, मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं, जेव्हा काँग्रेस दिल्लीत होतं त्यांनी 10 वर्षात 2 लाख कोटी दिले होते. मोदीजींनी 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले. त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा. ऐसे चट्टान की तरह खड़े रहेंगे. मुख्यमंत्री पदावर राहणार, आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे? अरे तो मगाशी विचारलं ना. आता एक मिनिट, चांगलं आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम करेल. अरे बाबा, उद्या आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला, अमित भाईंच्या समोर. त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल. काय बरोबर आहे. तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो मी. जेव्हा ते हरता, झारखंडमध्ये काय होतं, ईव्हीएम बरोबर होतं का? झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर होता, कर्नाटकमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेमध्ये ईव्हीएम बरोबर होता, लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का? आता हरल्यावर तुम्ही रडीचं डाव काय खेळताय? सर, अरे बाबा ऐका, तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे. आजच्या दिवसामध्ये मी काल मोदी साहेबांशी बोललो, अमित शाह साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा नाही आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता आहे. आज मी काय म्हणालो, जो वरिष्ठ निर्णय घेतील मोदी साहेब आणि अमित शाह साहेब याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण समर्थन आहे. आता उद्याचं मी सांगतो, उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे. त्या बैठकीमध्ये जे काही चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक बाधक सगळी चर्चा होईल आणि निर्णय होईल, महायुती सरकार स्थापन होईल. वहाँ क्यों बज रहा देखो आप, अभी हम समाप्त करते हैं. अभी रुको, अभी रुको. कल जो है, कल के लिए कुछ बाकी रखो. कल मैंने आदरणीय मोदी जी को फोन करके कहा है, ये मैंने कहा है. अभी लास्ट का बता रहा हूँ, इसके बाद कोई सवाल जवाब. तो मैंने कहा है जो निर्णय लेना है आप लीजिए. एकनाथ शिंदे आपके साथ है, शिवसेना पूरी आपके साथ. सर लेकिन अरे सुनो ना, प्रधानमंत्री मोदी जी को भी कहा और गृह मंत्री अमित शाह जी को भी कहा. कल की बात हो गई. तो आप जो बोल रहे कहाँ गए थे, छुप गए थे, कहाँ छोड़ो. अभी आज जो है, आज जो दिल्ली के शीर्ष नेतृत्व, जो वरिष्ठ नेतृत्व जो है, वो जो निर्णय लेगा उसके लिए शिवसेना का पूरा पाठिंबा है, शिवसेना का समर्थन है. ये आज की बात हो गई.
अभी आपके दिल में और कोई शंका कुशंका रखने की आवश्यकता सर, नहीं है। सर, और